शिवाजी महाराज का वो सपना फिर से साकार करने की क्षमता जिनके नेतृत्व में है, ऐसा सारे देशवासियों को विश्वास है। ऐसे माननीय अमित भाई शाह आज यहाँ उपस्थित है। आपण आताची दोन दृश्य पाहतो। एकीकडे पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे अमित शहा या ठिकाणी अमित शहा यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन, अमित शहा यांचा पुणे दौरा, बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होत आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो या ठिकाणी मनसेचं आंदोलन सुरू आहे। अमित शहा यांच्या दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन, घोषणाबाजी करण्यात येते। काळे झेंडे या ठिकाणी हातात घेऊन घोषणाबाजी करण्यात येते। तर दुसरीकडे या ठिकाणी अमित शहा यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडतोय। आपण ही दोन दृश्य पाहतोय। अमित शहा यांचा पुणे दौरा, यावेळी बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होते। तर दुसरीकडे मनसेचं आंदोलन, घोषणाबाजी करण्यात येते सरकारच्या विरोधात। घोषणाबाजी करताना मनसे पाहायला मिळतात। हातात काळे झेंडे घेऊन या ठिकाणी मनसेचं आंदोलन सुरू आहे। एकीकडे अमित शहा यांचा पुणे दौरा, त्यांच्या हस्ते पुण्यामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन, तर या ठिकाणी मनसेचं आंदोलन सुरू आहे। सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे। बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित। मात्र दुसरीकडे मनसेचं आंदोलन आपण या ठिकाणी पाहतोय। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येते। गोकुळनगर येथील काना चौक या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन, तर दुसरीकडे अमित शहा पुणे दौऱ्यावर आहे। त्यांच्या हस्ते बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण, हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। चंद्रशेखर, मनसेचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय अमित शहा सुद्धा पुण्यामध्ये आहेत। या ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होतंय। मनसेचं आंदोलन होते, घोषणाबाजी करण्यात येते सरकार विरोधात। नीलम, पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये जी बलात्काराची घटना घडली, त्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। पुण्यातील काना चौक जे आहे, गोकुळनगर या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। आणि आपण पाहिलं की या आंदोलनाच्या अगदी 500 मीटर अंतरावरती जे आहे ते अमित शहा येणार आहेत। आणि त्या अगोदर हे जे आहे ते मनसे आंदोलन करत आहेत। मनसेचे शहराध्यक्ष जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन पुण्यातील कात्रज कोंढवा रोड इथं सुरू आहे। नीलम जी, नक्की आपण पाहतोय या ठिकाणी सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते। हातात काळे झेंडे घेऊन या ठिकाणी मनसे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय। खरं तर ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणाच्या अगदी 500 मीटर अंतरावरती काल जे आहे ते एका तरुणीवरती लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती। आणि या घटनेच्या निषेधार्थ हे सगळं आंदोलन आहे। आणि खरं तर कायदा आणि सुव्यवस्था ज्या पद्धतीने शहरात बिघडलेला आहे, कोंढव्यातील जी घटना घडली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ हे सगळं आंदोलन आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी मनसेने बॅनर जो आहे तो बॅनर सध्या या ठिकाणी आणलेला आहे। चंद्रशेखर, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय कोंढवा येथील तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मनसेचं आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।